आजच्या या इंटरनेटच्या युगामध्ये नवीन पिढी मोबाईल, टॅब या सगळ्याच्या आहारी जाऊन नको त्या मार्गाला लागत आहे आणि कुठेतरी एक जनजागृती घडवून आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न अनुराधाताई करीत आहे की मोबाईलच्या वापरामुळेही आपण चांगल्या गोष्टी करू शकतो आणि हे त्यांनी या दरम्यान दाखवून दिलेले आहे आणि आजच्या पिढीवर आपण चांगले संस्कार करू शकतो. आणि आज मी तुमच्यासमोर त्यांनी सादर केलेला मनाच्या श्लोक यामधील 36वा श्लोक सादर करते आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. त्यांच्या या मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेला अर्थ खरंच आजच्या पिढीला साजेसा आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. याचा अनुराधाताईंनी इतका सुंदर अर्थ सांगितलेला आहे. सदा सर्वदा देव आपल्या पाठीशी आहे म्हणजे याचा अर्थ काय की देव नेहमी चक्र गदा घेऊन आपल्या पाठीमागे नसतो, तर देव हा एक अनुभव आहे. आपण केलेल्या कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला जे यश प्राप्त होते किंवा आपल्याला सफलता मिळते यावरूनच सिद्ध होतं की देव हा आपल्या पाठीशी असतो. आपल्यामध्ये चांगुलपणा जर आपण जागृत ठेवला तर नेहमी आपल्याला देव मदत करतो. त्यामुळे कुठलेही वाईट काम करण्यापूर्वी हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हां, देव हा आपल्या पाठीशी आहे, पण तो वाईट कामात नाही. जर तुम्ही चांगलं वागलं तरच देव तुम्हाला मदत करेल. आणि कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना वेगवेगळी संकटं येतात आणि त्या संकटावर मात करून पुढे जाण्याचं आव्हान आपल्याला या संकटामुळेच येतं आणि त्यात आपण यशस्वी होतो आणि हे करण्याचं धारिष्ट आपल्याला देवामुळेच प्राप्त होतं. त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये शेखर महानदुळे या सरांचं उदाहरण देऊन इतकं सुंदररित्या त्यांनी सादरीकरण केलं आहे की दिव्यांग असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या या संकटावर मात करून त्यांनी त्यांचं करिअर कसं उभं केलं आणि हे त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी जर आज हार मांडली असती तर खरंच ते कुठेतरी खचून गेले असते, पण आज त्यावर त्यांनी मात केली. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुळात चांगल्या गोष्टी ह्या आपल्याला रुजवाव्या लागतात, पण वाईट गोष्टी लवकर पसरतात. त्यामुळे कुठेतरी चांगल्या गोष्टीचा हा प्रसार व्हायला हवा आणि ही जनमानसामध्ये जनजागृती चांगल्या गोष्टीची करायला हवी. यासाठी त्या ज्या प्रयत्न करतात आहे त्यांची मी खरंच खूप खूप